तर सांगलीत पलूसमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना विजय मिळवलेला आहे। सांगलीमध्ये पलूसमध्ये हेमा सुहास पवार 1831 मतांनी विजयी झालेले आहेत। बघा, सांगलीतला एक निकाल आपल्या हाती आलेला आहे। काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे। हेमा पवार या 1831 मतांनी विजयी झालेल्या आहेत। पलूस मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलेला आहे। काँग्रेसचं खातं उघडलेलं आहे। पलूसमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। हेमा सुहास पवार या 1831 मतांनी विजयी झाले आहेत। सांगलीमध्ये एकूण 61 जागा आहेत। काँग्रेसचे भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खूप ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या आणि आपण बघतोय की पलूसमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। विश्वजित कदम यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेससाठी खूप जोर लावला होता। विशाल पाटील खासदार यांनी देखील जोर लावला होता आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सांगलीमध्ये हेमा सुहास पवार 1831 मतांनी विजयी झालेले आहेत। पलूसमध्ये काँग्रेससाठी हा पहिला विजय सांगली जिल्ह्यातून। पलूसमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना विजय मिळवलेला आहे। काँग्रेसचे दिग्गज